पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ काल विद्यार्थी संघटनांनी कोलकात्यात काढलेल्या नबन्ना मोर्चात पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ भाजपानं आज 12 तासांचा बंद पुकारला आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून बंदला सुरुवात झाली। ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शांततेने सरकार निषेध मोर्चे काढत आहेत। निदर्शनं करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर भाटपारामध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला। यामध्ये 3 कार्यकर्ते जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे। तृणमूल काँग्रेसच्या कथित गुंडांनी गोळीबार केल्याचा आरोप भाजपाने केला आहे। पीडितेला न्याय देण्याच्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या लोकांविरोधात दडपशाही करत आहे असं भाजपने म्हटलंय। तर दुसरीकडे या बंदमध्ये राज्यातील नागरिकांनी सहभागी होऊ नये असं आवाहन पश्चिम बंगाल सरकारने केलंय। या बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली आहे असंही सरकारने म्हटलंय। न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी आणि महिलांवर केलेली हिंसक कारवाई या विरोधात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आहे। ममता बॅनर्जी यांनी हुकुमशाहीच्या सगळ्या मर्यादा पार केल्यात असंही ते म्हणाले।